आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आपलं कारकीर्द ऐकून रायगड स्वाभिमान या न्यूजचं इथपर्यंत येणं झालेलं आहे सर। तर आपण नुकतेच काही कामासंदर्भात उद्घाटन आणि हे केलेलं आहे। इथे चढण्याचे इथे मी बोर्ड पाहिलं आणि मग तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत आलेलं आहे। साहेब, आपलं मला परिचय द्या। ठीक आहे, नमस्कार। मी प्रकाश विचार आणि माझा जन्म ह्याच गावात ह्याच घरात झालेला आहे आणि माझं SSC पर्यंत शिक्षण हे ह्याच इथल्या न्यू इंग्लिश स्कूल चढेरे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या शाळेत झालं। त्यावेळेस 11वी SSC होती, बऱ्यापैकी फर्स्ट क्लास मिळाला होता। मग घरच्यांनी आग्रह धरला की आता तुला शिकायला पाठवायचं मुंबईला। मी जायला तयार नव्हतो। मग मला इथून जे उचललं ते आधी कधी मुंबईच पाहिली नव्हती, त्याला घेऊन डायरेक्ट मुंबईला टाकलं आणि मुंबईला टाकलं तेही पार्ल्यासारख्या एकदम स्टँडर्ड एरियामध्ये, म्हणजे तिथे सगळे क्वालिफाईड लोक आणि पार्ला कॉलेजचा मी विद्यार्थी। म्हणजे 71 म्हणजे 72ला मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, नंतर 4 वर्ष ग्रॅज्युएशनची केली पार्ला कॉलेजमधून आणि नंतर न्यू लॉ कॉलेज बाटून गेला, 2 वर्ष लॉची पण काढली गेली। फक्त लॉ होऊन मी वकिली केली नाही, कारण माझ्या मागे माझे भाऊ वगैरे शिकायचे। व्यवसाय पेशा तुम्ही केला नाही कारण मला नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यानंतर माझे भाऊ वगैरे नोकरी कुठल्या बँक ऑफ बडोदामध्ये मिळाली, बँक ऑफ बडोदा मिळाली। आणि मग मी विचार केला बेटीची नोकरी घ्या, वकिली चालेल नाही चालेल, बरं आपण वकिली चालेपर्यंत थांबलो तर मागच्या भावाला शिकवता येणार नाही, त्यांना मुंबईला आणायचे होते, म्हणून मी म्हणतो नोकरी करू लागलो। पण लाईटच्या खांबावरचा बल्ब लागला नाही, रस्त्यावरचा कचरा निघाला नाही, तर तेव्हा आम्ही सरपंचाकडे अर्ज लिहून 5-50 सह्या घेऊन जायचो आणि तिथपासूनच ती आवड होती। ह्या समस्येची तिथपासून आवड लागली। शाळेच्या जीवनापासून तुम्हाला इथूनच स्टार्ट झालं। अर्ज कसा लिहायचा, तर इथे आम्हाला ते एक आमच्या बाजूचे होते मधुखोत म्हणून, ते सांगायचे असं अर्ज मी सह्या घे आणि सरपंचाकडे घेऊन दे आणि पोच घे, अशी ती तुम्हाला ते आदर्श होते। म्हणजे आणि घरातून तुमच्या काही अशी हे होती का? घरातून तर माझे मोठे काका 4थी शिकलेले, आता तुम्ही विचारलं म्हणजे त्यावेळी त्यावेळेस 4थी शिकलेले की आज तो 4 करोडचा मालक आहे। मालक हा म्हणजे आम्हाला देऊन गेलेला, तो भाग गमतीचा म्हणून मी बोललो। पण त्यांचा आग्रह होता की बाबा आम्हाला शिकताना परिस्थिती त्यांची अधुरी आणि ते म्हणा तू शिक, तुला शिक्षणाला लागते होतं आपण खर्च करू, म्हणून मला त्यांनी मुंबईला पाठवलं। त्या रूपाने तुम्हाला ते काय म्हणा की तू शिक, तुझ्या सरांनी म्हणजे मास्तरांनी सांगितलंय की तुमचा मुलगा हुशार, त्याला पाठवा तुला शिकायला कुठे मुंबई पुण्याला। आता आपलं आहे कोण मुंबई पुणे आणि अलिबागला पण कोण नव्हतं। योगायोगाने एक आमचे नातेवाईक पार्ल्याला निघाले, मग त्यांनी मला ठेवलं। तुमच्या कुटुंबात तुम्ही मोठे का? सगळ्यात मोठ्या म्हणजे सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस वेगळाच आणि बऱ्यापैकी मार्क 60% त्यावेळेस कोणाला मिळत नसत, 1971-72 मध्ये मिळाले आणि मग घरच्यांनी शिकायला पाठवलं। तर मुंबई सारख्या शहरामध्ये 3 वेळा पळून आलेला माणूस आहे, कारण मुंबई शहर ते सूट म्हणजे व्हायचं नाही, आणि ते त्यावेळेचं 16 किंवा 16.5 वर्ष वय, तुमची गावाकडली ओढ आणि शिर्टी म्हणजे त्याच्यामध्ये थोडा तुम्हाला ते वेगळाच वाटलं। मॅच व्हायचं नाही, काही दिवस तिथे थांबायचो। म्हणजे तुम्ही नोकरी सुद्धा तुम्हाला त्यावेळेस लगेचच लागली चांगल्या पद्धतीची, तुम्हाला ऍडव्होकेट सुद्धा होता आलं असतं, पण तुम्हाला नोकरी लागली चांगल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये तुम्ही काम केलं आणि तुम्ही आता रिटायर म्हणजे पेन्शनर आहात। तर मग तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक आणि राजकीय सुद्धा म्हणायला काय हरकत नाही? पहिलं राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला मी सांगतो की 1975 सालामध्ये आणीबाणी लागली होती, तुम्हाला आठवतं 74-75 आणीबाणी लागली, त्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होतो। आम्ही लहान असतो, विचार आठवण सांगता। आणि मग आणीबाणीला विरोध मुंबईला मी ज्यावेळेस मातून गेला मुलगा कॉलेज लागून समोर शिवाजी पार्क होतो, तिथे मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा व्हायच्या आणि आम्ही ते ऐकायला जायचो म्हणजे तिथे तेव्हापासून आपलं चळवळीची की आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की आता मुंबईत जे असते त्यांनी गावाकडे जा आणि आणीबाणीच्या विरुद्ध प्रचार करा, आणि मी त्या ह्याच्यातून इकडे प्रचार करायला आलो आणि तेव्हा सगळे हे होतं शिस्तपर्व सेवेत असताना
सर्व्हिसला असताना सुद्धा नाही त्यावेळेस मी शिकत शिकत होतो होतो. शिकता नोकरी मिळाली. मग इथे आलो, इथे प्रचार केला. मग इथे त्या सासुरीला एक मोठं चिंचीचं झाड आहे, तिथे मोठी सभा झाली आणि आणीबाणीच्या विरुद्ध आम्ही भाषण ठोकलं. आणि त्यावेळेस भाषणं लोकांची रेकॉर्ड व्हायची आणि मग रात्री जे प्रक्षोभक भाषण करतील त्यांना उचलून घेऊन जायचं. बापरे. हा म्हणजे आमच्या समोर तर झालेल्या गोष्टी आहेत. मग माझंही भाषण तसं बऱ्यापैकी प्रक्षोभक झालं, म्हणजे आणीबाणीच्या विरुद्ध झालं म्हणून प्रक्षोभक म्हणण्यापेक्षा. आणि मग आमचं नाव लिहून घेतलं. ते त्या मामलेदारांची लोक पाठवायची त्यावेळेस पोलिसांबरोबर. मग हे कोण अमुक अमुक हे प्रक्षोभक भाषण केलं. आणि मग आमच्या मोठ्या काकांना कळलं पोलीस पाटलांच्या मार्फत किंवा तुमच्या प्रकाशचं नाव शालेय जीवनात परवा होईल काय माहिती. शालेय जीवनामध्ये त्या दिवशी सकाळी त्यावेळेस ठाणे म्हणजे चणेरे ठाणे गाडी होती. त्या गाडीत मला बसवलं आणि सांगितलं आता मुंबईला जाईल, त्या गाडीत थांबू नको. आणि बघा ना त्यावेळेस पोलीस स्टेशन म्हणा, शासकीय कोणी मामलेदार असेल किंवा कोणी अधिकारी असेल तर लोक घाबरायची. अरे बाबा साहेब आले, इतकं त्यांचं हे असायचं. त्याचं सोडा त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव तिथे गेलेलं आणि घरामध्ये काय वातावरण असेल. मग आमचे काका घाबरले. म्हणजे रात्री ह्याची बॅग मला पाठवून दिला. सर मग हे ज्या ह्या तुम्ही आता ही जी कामं तुम्ही करत आहात ह्या कामांकडे कसं काय ओढले गेले? कामांकडे पहिल्यापासून एक तर गावाची पहिली मातीची ओढ होती, माझ्या गावाची आणि आजूबाजूच्या गावाची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रास्ता रोको आंदोलन मुंबईत ज्यावेळेस व्हायचं आणि ते पहिलं रास्ता रोको आंदोलन चढेरेच्या एसटी स्टँडवर 1982 सालामध्ये प्रकाश विचारांनी केलं पहिलं. आणि ती कशासाठी केलं तर आम्हाला मुंबईला जायला डायरेक्ट एसटी घ्या, चढेरे मुंबई बस व्यवस्था चालू सुरुवातीला तुम्ही तुमच्या मागणीनुसार आणि मग शेवटी ती चढेरीच्या ऐवजी आम्ही म्हटलं कोकबन पासून चालू करा, तिकडे आपले लोक राहतात. मग ती कोकबन मुंबई अशी बस चालू झाली होती आमच्या केवळ साधारणपणे किती साली? 1982 साला, 83 आसपास. त्यावेळेस तुमचा वय किती होता? त्यावेळेस तुमचा वय किती होता? मी आता बघा 55 हा सांगतो ना 55 त्या हिशोबाने बघा 55 75 म्हणजे 20 32 30च्या आतच 30 वयामध्ये ही चळवळ 28-29 लोकांना गाडी व्यवस्था मुंबईपर्यंत पाहिजे. छत्रपतींचा पुतळा बसवण्याची कल्पना माझ्या बिरोडीच्या किल्ल्यावर आता पुतळा हे आता पुतळ्या दिवशी ते तुमच्या मागणीचं आहे. आता सांगू नये, आता विचार करून सांगावं लागेल. सिंहाचा वाटा म्हणजे 2 जून 1985 साली तो पुतळा बसवला. त्याच्या 2-3 वर्ष आम्ही कार्यरत होतो. पैसे कोण आम्हाला देणार, पण द्यायचे लोक, ज्यांचा विश्वास होता ते द्यायचे. नाही म्हटलं तर त्यावेळेस 1.5 लाख रुपये जमा केले होते. आणि चणेरे कोंडप्यामध्ये एवढी माणसं कधीच जमली नव्हती. लोकांनी चांगलं त्या दिवशी त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला जमली होती. आपल्या परिसरात एवढी माणसं कधी जमली नव्हती असं जमलेल्यांपैकी सांगत. त्यावेळेस राजकीय क्षेत्रात होतात. राजकीय क्षेत्रात म्हणजे काय झालं, काही राजकीय पक्षाचा वापर केला. अरे उलट पक्षी हा बरा कार्यकर्ता. आता प्रत्येकाला एक विचारधारा असते, तशी माझी विचारधारा जी होती ती अँटी काँग्रेस होती. अँटी काँग्रेस तेव्हापासून आताही आता आहे त्याला आहे बरोबर ना. डाव्या आघाडीचे असं काही डाव्याने अशी आघाडी नाही. काँग्रेसला विरोध करणारा कोणता पक्ष, पण जो कुठला लोकल पक्ष असेल आणि मग त्या पक्षाच्या नेत्यांनी आमच्यातले गुण बघितले आणि आम्ही जी कामं घेऊन जात होतो ना त्या कामाला त्यांनी प्राधान्य दिलं. रस्त्याची कामं असतील, पाण्याची कामं असतील, अशी कामं होऊ लागली. आणि मग ज्याने आमची कामं केली त्यांच्या इलेक्शनमध्ये आपण काम केलं पाहिजे, ही झाली नैतिकता. आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. कुठल्याही पक्षाचा आधी 1 रुपया भरून सदस्य नाही, पण माझी पण एक विचारधारा असते किंवा तुमची पण असू शकते, कोणाची असू शकते. सर मुंबईला उच्च वस्तीमध्ये तुम्ही वास्तव्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यावेळेस बाळासाहेबांचा जो काही मुंबईमध्ये जो प्रभाव होता आणि तुझी दशक आणि त्यांनी जो काही मराठी माणसासाठी जे केलं हे असताना तुम्ही शिवसेनेकडे वळाले नाही? शिवसेनेकडे वळाले म्हणतात मी बाळासाहेबांच्या विचारांकडे वळलेला माणूस आहे. मी लालबाग सारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राहिलेला माणूस आहे. लालबागला 1-2 नाही 22 वर्ष राहिलो. एकही सभा आसपास जवळ असेल बाळासाहेबांची तरी ती कधीच सोडली नाही. बाळासाहेबांची सभा झाली तर मी असं सांगेन की मुर्दा हलायला लागायचा. आम्ही हलायचो, आम्ही तर माणसंच होतो, पण त्यांचं भाषण असं व्हायचं बाळासाहेबांचं आणि ते ऐकण्यासाठी केवळ आणि प्रेरणा घेण्यासाठी की सांगताना असंच सांगावं लागेल
की बाळासाहेबांचं भाषण ऐकून मुर्दा सुद्धा असं झालं नाही, आता काहीतरी केलं पाहिजे, आता काहीतरी केलं पाहिजे. चेतना जागृत व्हायची. आम्ही तर माणसंच होतो. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा अजूनही चाहता त्यांचे विचारधारा पण त्यांचं भाषण गाव पातळीवर गावाची जी काही हे आहे तिकडे तुम्ही असायचे. जिथं राजकीय प्रस्थापन ज्यांचं जास्त आहे, म्हणजे उदाहरणार्थ त्या टायमाला शेका पक्षाचा प्रभाव रायगड जिल्ह्यामध्ये जास्त होता. मग त्यांच्या माध्यमातून तुम्ही बघा आपली कामं त्यावेळी जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्ष ते आमचं काम करायचं. त्यावेळेस जे प्रभाकर पाटील म्हणा किंवा दत्ता पाटील साहेब म्हणा किंवा भाऊ म्हणतात प्रभाकर पाटील म्हणा, आम्ही काम दिलं नाही दिलं ऐकायचं लगेच ओके करून टाकलं. आता त्यांनी जर काम आमचं ओके केलं तर इलेक्शनमध्ये त्यांना मदत करणं हे आमचं काम आहे. त्यांचा पक्षभिक्षा किंवा ते तत्व डावे उजवे त्याच्याशी आमचा तसा काही संबंध नव्हता. पण तुम्ही किंवा त्यांनी आमचं काम केलं म्हणून आम्ही त्यांचं काम केलं पाहिजे ही झाली नैतिकता आणि ते आम्ही काम केलं. मग प्रामाणिकपणे केल्यामुळे आमच्यावर त्यांचा विश्वास बसला. माणूस मला त्यांनी जिल्हा परिषद तिकीट ऑफर केलं होतं 1987 सालामध्ये. नोकरी सोड आणि जिल्हा परिषदेवर हे तुला पाठवतो. मग तुम्ही नाकारलं? नको म्हणजे मिसेसला नोकरी होती. मग मी इकडे त्या तिकडे आणि बँक ऑफ बडोदा ज्या मी होतो त्या बँक ऑफ बडोदाची शाखा 28 डिसेंबर 1983 सालामध्ये प्रकाश विचारांनी करण्यात आली. अख्ख्या टोटप्यात आरडीसी नाही मग बँक ऑफ बडोदाची शाखा आरडीसी आधीच होती का? आरडीसी पहिलीच होती. पण नॅशनलाइज बँक माझ्या गावात यावी ह्यासाठी भयंकर प्रयत्न त्याच्यासाठी जाम प्रयत्न केला. म्हणजे आता विषय निघालून सांगतो नाही तर कोणाला सांगण्यात काय अर्थ नाही. इथे हे समोर अंगणामध्ये 100 माणसं जिलबीचं जेवण मी स्वतः घातलं हे माहिती म्हणून सांगतो. बाकी काय शेवटी आणि अशोक केलेलं आहे ते काय अशोक सावळे आमदार होते. त्या मॅनेजरला राहायला इथे जागा नव्हती. त्यांना ते टॉयलेट वगैरे लागायचं. आमची माडी ती रिकामी होती. आता तिथे आमचा भाऊ राहतो. तिथे महिनाभर त्याला ठेवला होता. जेवण पण आम्ही इथे येतो का तर आवड होती. बाकी काय आपल्याकडे एक 4 मुद्दे मी घेऊन आलोय तुमच्याकडे. चांगली गोष्ट त्याची आपण माहिती द्या. ठीक आहे सर, हे जे तुमचे पेपर आता आम्ही पाहिले त्या पेपरमध्ये इतकं वेळ तुम्हाला कसं देता? हे सगळं केंद्र शासनपर्यंत तुम्ही सगळे कारवाई वगैरे केलेली आहे, कोर्ट कचेऱ्या वगैरे सगळं, आणि त्याची पूर्तता तुम्हाला मिळालेली आहे, सक्सेस झालेली आहे. आज मी पाहिले हे का पेपर हा जवाब आहे. हे कसं काय तुम्हाला शक्य झालं? मी लालबागला राहायचो सर आणि माझं ऑफिस जवळ होतं आणि तिथं हायकोर्ट मंत्रालय हे जे सगळ्या जवळच्या गोष्टी तिथे मी जात असेल. कारण मुंबईत लालबागसारखं इथं हार्ट ऑफ द सिटी तिथे मी राहिलेलो आणि मला आवड आहे. तसे अनेक लोक लालबागला राहतात पण आवड पण पाहिजे. मला आवड होती की ज्या मातीत माझा जन्म झाला आहे त्या मातीचा मी देणेकरी आहे. त्या मातीचा मी देणेकरी. आता सगळ्यांना तर नोकऱ्या बिकऱ्या लावणं काय आपल्या इंडस्ट्री नाही किंवा नोकरी लावू म्हणून. पण मग हळूहळू डोक्यात चक्र की आपला भूभाग मुंबईला एवढा जवळ आहे की 2.5 ते 2 तासात माणूस साऊथ मुंबईला म्हणजे ताजमहल हॉटेलला जाऊ शकतो. आणि एवढी ओसाड लँड पडलेली आहे आपल्याकडे प्रलकीला. त्या ओसाड लँडचा काहीच उपयोग होत नाही. हे आणि बऱ्याचदा मग मी विचार करतो आपल्याला काय करायला पाहिजे. तर मग अर्ज विनंत्या करत राहणं. कोणी समजा आमदार खासदार असतील त्यांना निवेदन देणं त्यांचा पक्ष न बघता. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या लेवलला होणार नाही. त्यांच्या मार्फत केलं तर त्याला वेटेज मिळेल. मग तो आमदार असते ते खासदार असोत कुठल्याही पक्षाचे असोत मग हे निवेदन देणं तर आपलं काम आहे. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे निवडून आलेला ग्रामपंचायतीचा सभासद सरपंच असतो पण निवडून आल्यानंतर त्याने किमान त्याला तरी पक्षाघात होता कामा नये. आलेल्या कार्यकर्त्यांचं काम करावं असं माझी सगळ्यांना विनंती. कारण तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला पक्ष राहत नाही. तुम्ही सगळ्यांचे होता असं हा मताचा नाही. त्यामुळे मी कोणाकडेही व्हायचं. त्याच्यामुळे लोकांचा संभ्रम पण होतो कधी कधी. तुम्ही हा यांच्याकडे जातो हा त्यांच्याकडे जातो. अरे कामं घेऊन मी जातो आणि गेलं पण पाहिजे ना. कामं लोकांची जर होत असतात हे बघा निवेदन देणं आपलं काम आहे. उद्या समजा मी एखाद्या इलेक्शनमध्ये एखाद्या आमदाराच्या विरुद्ध काम केलं असेल पण ते निवडून आल्यानंतर ते आमचे आमदार आपल्या सगळ्यांची ही आमची भावना. त्यांची आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. आमची आहे की आता आमचे आमदार त्यापुरता आम्ही समोरासमोर होतो. आता नाही. जसे ज्यांच्याकडे काम असेल त्याच्याकडे जाण्याचं साहस केलं. समजा आता हे आता तेव्हापासून डोक्यात होतं की ह्या नोकऱ्या बिकऱ्या किंवा रोजगार आमच्या भागात आणि भागाचा विकास जर व्हायला पाहिजे असेल तर आपल्या भागात असं काही इंडस्ट्री म्हणा
सुद्धा शहरीकरण व्हायला पाहिजे. आणि मग त्यासाठी एक आता तुम्हाला सांगतोच की नाणारच्या प्रकल्पावर मोठा वाद झाला होता. नाणारला प्रकल्प नको, नाणार प्रकल्प नको. मी आपलं उठलो, मला नेहमी लिहायची सवय आहे. आणि एक आमचं चंगडे ग्रामस्थ मंडळाचं लेटर हेड माझ्याकडे आहे. त्या लेटर हेड लिहून पाठवलं, जर रिफायनरी नाणारकरांना नको असेल तर रायगड जिल्ह्यात चणेरकरांना द्या. बरोबर आहे. आणि ते पत्र अजूनही माझ्याकडे आहे. ते पत्र लिहिण्याची तारीख पण मी तुम्हाला सांगितली, 24 एप्रिल 2019. ते पत्र लिहून पाठवलं आणि मस्तपैकी आता पाठवून तर दिलं. ईमेल केला, ईमेलचं सगळं ते रिसिव्ह वगैरे सगळं आहे माझ्याकडे. ईमेल केला आणि घरी जाऊन भोगलो मस्तपैकी. आता आपल्या पत्राला कोण विचारतो, आपल्या पत्राला कोण विचारणार, पण लिहून पाठवणं आपलं काम आहे. मी लिहून पाठवल्यानंतर त्यावेळेस मंत्रालयामध्ये जे काही मी बघत होतो, वाचत होतो, टीव्हीवर बघत होतो, त्या माध्यमातून मला कळत होतं की वरती काय आमचे राजीनामे कसे आता आहेत. हे म्हणतात अहो हा पंतप्रधानांचा प्रोजेक्ट आहे, आम्हाला करायचा आहे. त्या 60 मारामारीमध्ये झालं का, फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांना पॉवर्स होत्या, त्यांनी आदेश दिले की ह्या भागाचा सर्व्हे करून घ्या म्हणून. आणि तो सर्व्हे सॅटेलाईटवरून झाला. सॅटेलाईटवरून सर्व्हे झाला आणि सर्वेवरून बोलतो. तुम्ही पण काहीतरी या लोकांच्या म्हणजे सिग्नेचर वगैरे अशा घेऊन निवेदन निवेदन आहेत ना माझे, त्याची पोच आहे सगळं. आता मध्ये नाणार जेव्हा हे सांगतो ना तुम्हाला, सगळी माहितीच येतं. मग त्या सॅटेलाईटवरून सर्व्हे झाला. सर्व्हे झाल्यानंतर ते रिपोर्ट मंत्रालयात गेले की 13,409 हेक्टर जमीन उपलब्ध आहे या भागामध्ये. त्यात खारलँड आहे, त्यात खोटी जमीन आहे, त्यात नबाबी जमीन आहे. हा सगळा रिपोर्ट तिथे गेला. आणि त्या रिक्त जमिनी आहेत. विशेष म्हणजे रिक्त जमिनी आहेत, तिथे काय कुठलं गाव नाही, काय नाही. मग त्या जमिनीचा जर खारलँडचा उपयोग होत नसेल तर खारलँडच्या मालकाला पैसे द्या आणि त्या सरकारने ताब्यात घेऊन त्याचा उपयोग करा. त्याच्यावरून मग त्यांनी काय केलं, इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणून डिक्लेअर केला. 19 जानेवारी 2019ला GR काढला फडणवीस साहेबांनी. माझे तो GR सगळं आहे माझ्याकडे. आणि GR काढला आणि आपल्या भागामध्ये इंडस्ट्रीसह शहर येणार. अलिबाग, रोहे आणि मुरुड तालुक्याच्या रिक्त भागामध्ये जे काही भोडंग पिणंग पासून हा जो भाग आहे, त्या भोडंग गावापासून हे सुडकुली बिडकुली पलीकडची गावं झाली, खारमपट्टी. आणि आपल्या इकडे ही तुमच्या गोफणपासून अशी ह्या बाजूला साळापर्यंत ही 13,409 हेक्टर जमिनीवर त्याने इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणजे एकात्मिक औद्योगिक विकास शहरासहित डिक्लेअर केला. आम्ही खुश झालो ना की आता आमच्या भागामध्ये नगर पण होणार आहे आणि इंडस्ट्री पण येणार, लोकांना रोजगार मिळणार आहे. आता जो करील त्याप्रमाणे त्याला बदलाशील तर असंच काहीतरी यायला पाहिजे. झालं वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष झालं. आणि दुर्दैवाने आता आमच्या दुर्दैवाने म्हणायला लागेल सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, सुभाष देसाई उद्योगमंत्री होते. त्यांनी तो GRच रद्द करून टाकला. GR रद्द केला आणि बल्क ड्रग पार्क, आशाची निराशा झाली. हा आता काय करायचं, आता आम्हाला पर्याय राहिला नाही हो. आता एवढं सगळं सजवून GR निघालेला आहे. मग ज्यांनी GR काढला त्यांचा परस्पर एकमेकांचा राग, त्याचा भोग आम्हाला भोगावा लागेल. शेवटी आम्हाला कोर्टात जावं लागेल. आता कोर्टात गेलो तर कोर्टाचा वकील तुमचे पेपर बघायचे आधीच 25,000 रुपये, त्याशिवाय तुमचे पेपरच बघेल. सुदैवाने हा सगळं आलं ना. सुदैवाने आमच्या आपल्या धोडकरचे ते शंकर भात्रे आम्हाला वकील मिळाले. त्यांनी सांगितलं बिचारे स्टेशनरीचा खर्च करा, बाकी सगळं मी बघतो हायकोर्टात. त्यांनी बघितलं आणि मग सरकारला आम्ही अडचणीत आणलं. स्टे मिळाला आम्हाला. त्यांनी तुमची कन्सेप्ट समजून घेतली, विभागाचंच काम आहे. आणि मग आमचं असं ठरलं की बाबा आता सांगितलंच पाहिजे असं कळणाऱ्या लोकांना, कुठल्याही राजकारणाकडे जाऊ नका, तुम्ही सरळ हायकोर्ट गाठा आणि तिथे ह्यांना थांबवा. कारण हे आज तुम्हाला हो म्हणतील, उद्या तिकडे काय गडबड झाली तर उद्या तुम्हाला नाही म्हणतील. मग अर्थव्यवस्था कशी काय केली कुठली? हा मग सुदैवाने काय म्हणतात, माझी जराशी बऱ्यापैकी 4 पैसे खर्च करण्याची केली. आता हायकोर्टात जाणं म्हणजे सोपं नाही, पण गेले. त्यांनी पण थोडीशी मदत म्हणजे आर्थिक नाही केली, पण कायदेशीर सल्ला देणार किंवा त्यांना जमलं नाही तर ते मला त्यांच्या वरिष्ठांकडे घेऊन जायचे की नाही माझ्यापेक्षा आणि आपण एक सिनियर आहेत त्यांच्याकडे जाऊया. या सगळ्या खटपटी तरी माझे 1,00,000-2 लाख रुपये गेलेच. आता विषय निघाला म्हणून सांगतो. स्टे मिळाला आणि तारका मंत्रालयातनं माणसं यायची, आमचा वकील तिथे हजर राहायचा. कळलं की नाही. आणि मग शेवटी आम्हाला कोर्टाने काय सांगितलं, हे जे अपेलंट आहेत प्रकाश विचारे यांची जमीन जाते का. आलो ना अडचणीत आम्ही. म्हणजे हा प्रश्न आला ना हायकोर्टाने विचारला. त्यांना असं सांगायचं की तुमचं त्याच्यामध्ये काही, हा त्यांना सांगायचं होतं
कळलं की नाही. पण त्यांनी हेही सांगितलं तुमची ज्यावेळी जमीन जाईल त्यावेळी तुम्ही या, तुम्हाला तुमचं पळवट म्हणायला काय हरकत नाही ना. प्राधान्याने आम्ही घेऊ की तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून. कळलं की नाही. मग वकील म्हणून ठीक आहे. पण माझ्या सहित किंवा आमच्या भागातल्या लोकांचं सुदैव एवढं की पुन्हा सरकार बदललं. आपल्या समोरच्या घडलेल्या गोष्टी आहेत गेल्या 4.5-5 वर्ष. पुन्हा सरकार बदललं. आपल्या अर्ज विनंत्या चालू होत्या. तुम्ही म्हणता ना ते अर्ज बिर्ज हे सगळं मी स्वतः मंत्रालयात नेऊन जायचो, जमेल तर समक्ष भेटायचो. आता मुख्यमंत्री काय आपल्याला समक्ष भेटायला पाठलाग काही सोडला नाही. पाठलाग सोडला नाही. जायचं मग सचिवाकडे जायचं, शिक्का मारून आणायचं, पोच आणायचो. मंत्रालयात कधी कुठेही गेलो तरी दिलेल्या अर्जाची पोच रिसिव्ह शिवाय शेवटी कागदाला महत्व येतं. शेवटी बघा माझं स्वतःचं मत सांगतो. मंत्री बदलत असतात पण सचिव तिथेच असतात. 40 वर्ष काम करतात. मंत्री 5 वर्षात बदलतात. त्यांचं टेनर आपल्याला माहिती असतं. पण सचिव जे आहेत हे किमान 40 वर्ष काम करतात किंवा ते राजीनामा देतील तिथपर्यंत काम करतात. त्याच्यावर त्यांना विषय माहिती असतो. मग काय करावं, हा जायला कुठे पाठवावा, काय करावं, शेरा काय मारून पाठवावा ते करतात बरोबर. कारण थोडंसं प्रशासकीय तुम्हाला ह्या कामामध्ये पहिल्यापासून आणि यश संपादन केला तुम्ही. हा यश संपादन झालं ना. बघा तुम्हाला सांगू की आम्ही फक्त अलिबाग, रोहे आणि मुरुड यांच्या ज्या वेस्टलँड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जी कामाची जमीन नाही ती, त्या जमिनीवर सिडको आणा असं हायकोर्टाकडे विनंती अर्ज करत होतो. परंतु देव मागतो, आपण देवाकडे 2 डोळे मागतो, देवाने 1 डोळा मागतो, देवाने 2 डोळे देऊन टाकले आम्हाला. आणि मी ते एकटा जरी बोलत असलो ते मुंबईमध्ये काम करणारे आमचे 10-20 लोक आहेत. कळलं की नाही. आम्ही मग हा विचार केला की आपल्या भागात जाऊ दे. मग त्या सरकारमध्ये बसलेले म्हणा किंवा सचिव म्हणा हे आपण छोट्याशा अँगलने बघतो पण ते वास्ट अँगलने बघतात. मग अलिबाग मुरुड रोहित तालुक्यापेक्षा त्यांनी सगळ्या कोकणामध्ये 4 मार्च 1900 आता गेला 4 मार्च 2024 रोजी संपूर्ण कोकणामध्ये सिडकोचा विकास दिला. GR माझ्याकडे आता ह्या फाईलमध्ये पण आता आपल्या भागात हा सिडकोचा हे व्यवस्थापन होणार हे 100% शिक्कामोर्तब. मला सांगा ना, आता तुम्ही एक काल परवा स्टँडिंग बोर्ड लावलेला आहे तिथे, त्या बोर्डचे पाण्याची व्यवस्थापन त्या संदर्भात आपण काय सांगा. हे जे तुमचं मसाळे धरण ते तुम्ही ती सुद्धा प्रकरण घेऊन ते सक्सेस. हे मसाळे धरण साहेब मी लहानपणापासून ऐकत होतो. माझं नाव नक्की घेईन कारण त्यांची प्रतिभा माझ्या धर्मारामा गंबे नावाचे मुकुंद गंबे गुरुजी आहेत ना, त्यांची वडील ते लहानपणी भाषण करायचे. तर ते काँग्रेसचे वगैरे ते आम्हाला नंतर कळलं. पण ते सांगायचं त्यांच्या भाषेत बोलायचं तर ह्या मसाडी धरण झाला पाहिजे. आणि अब्दुल आपले हे तटकरे साहेबांचे वडील तिथे सभापती म्हणून त्या सभेत बसलेले असायचे. दत्तात्रय गजाननराव तटकरे बसलेले असायचे. आम्ही आपलं ऐकायचो. तेव्हापासून ते धरण होणार. शेवटी त्या धरणाबद्दल नक्की सांगेन की अंतुले साहेब आपले मुख्यमंत्री झाले 1982 सालामध्ये. तेव्हा पहिली प्रशासकीय मान्यता ह्या धरणाला अंतुले साहेबांनी दिली कारण ते कोकणीचंच होते म्हणून दिली किंवा त्यांना पाण्याचं महत्व समजलं असेल म्हणून दिली. पण त्यांनी दिली. नंतर सरकार बदलत गेलं. त्या सरकारमध्ये बऱ्याच वेळा ते निधी अभावी पडून राहिला. निधी नाही. आता बराचसा निधी घाटावरच्या प्रकल्पांना जायचा. आमची कोकणातली लॉबी ही तेवढी कार्यरत. आमदार कोकणातले शिवसेनेचे निवडून आले. मला अजूनही आठवतं 1995 सालामध्ये 60 आमदार एकट्या कोकणात दिले ते शिवसेनेला. आणि ते बाळासाहेबांचं प्रेम होतं दिले. आणि हे झालं त्याला गती येत गेली. मग त्यावेळेस ते मंत्री जे होते लीलाधर डाके वगैरे त्यांना म्हणजे ते मंत्रालयीन स्तरावर आता त्याला गती आता प्रोसेस एकदम वेगात. मग नंतर आपल्या सुधीर तटकरे साहेबांनी त्याला गती देण्याचा प्रयत्न केला. आणि 13 ऑक्टोबर 2011 सालामध्ये 13 ऑक्टोबर 2011 सालामध्ये उद्घाटन पण झालं. मला आठवतो तुम्ही अजित पवारांच्या हस्ते. आणि त्या सभेचे अध्यक्ष होते तटकरे साहेब. नंतर ते कोर्ट कज्जामध्ये अडकलं. आता कोर्टापुढे कोणच नाही. कोर्टामध्ये 10 वर्ष गेली त्या कोर्टाच्या लढाईमध्ये. आता मग त्यांचं काय जे होतं ते गेलं की आहे हे आपल्याला माहीत नाही. पण कोर्टाने आता आदेश दिलेला की ह्या धरणाचं काम प्राधान्याने घ्या म्हणून. माझ्याकडे कोर्ट ऑर्डर आहे की हे काम सुरू घ्या म्हणून. आणि आता काम सुरू झालं. आता तुम्ही ही ऑर्डर आणली आहे ऑर्डर ती कुठली म्हणजे त्यांनी जे उद्घाटन केलं तो प्लॅन मधलं की आता नवीन काय झालं. उद्घाटनानंतर तो जो FA कन्स्ट्रक्शनचा जो कंत्राटदार होता त्या FA कन्स्ट्रक्शन ACBच्या जाळ्यात अडकवून दिले. मग तो कोर्टामध्ये गेला. हा FA कन्स्ट्रक्शन होता. ते 10 वर्ष चाललं. पण कोर्टात आम्ही आमचा वकील फेरा मारायचा. पण तिथे काय जामीनदार ते होते ना.
प्रतिवादी सरकार होतं आणि वादी FI कन्स्ट्रक्शन होतं. मग ते पेंडिंग राहिलं. शेवटी कोर्टाने ऑर्डर दिली की हे धरणाचं काम सुरू करा. वॉटर इज प्रेशियस. पाणी हे प्रशस्त आहे. पाणी निर्माण करता येणार नाही. निसर्गाने पडलेलं पाणी तुम्ही जपा. जसं रक्त मला वाटतं अजून तयार करता येत नाही तसं पाणी आता काय खारं पाणी गोड करतील वगैरे आपण ऐकतो. पण हे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे तुम्ही. मग कोर्टाने ऑर्डर दिली. हा कोर्टाने ऑर्डर दिली. काम त्वरित हातात घ्या अशी ऑर्डर येते आणि ते काम. मग ते प्रकरण अडकलेलं त्याच्यावर कोर्टाने ऑर्डर दिली हा. की वेगळी मागणी. बाकीचे तुमचे काय घोटाळे बिटाळे आहेत ते नंतर. पण काम नका थांबू. 10 वर्ष थांबेल म्हणजे साधा 2 टेनर्स गेल्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या असतील आणि कोर्टच असतं ते. त्यांनी सांगितलं ही कामं नका अडवू तुम्ही लोकांची. म्हणजे तो एक मार्ग MIDCच्या किंवा तुमच्या नगराच्या दृष्टीने अतिशय उत्तम बघा झालेला आहे. नंतरची ज्या परिस्थित्या बदलत गेल्या ना की मग सिडको मार्फत विकास येणं म्हणा. कळलं की नाही. तर विकास तुम्हाला आणायचा मग नागरीकरणाचा आणायचा असेल, उद्योगी आणायचे असेल, औद्योगिकरणाचा असेल, तो आणायचा असेल तर पाणी फर्स्ट इलेमेंट आहे पायाभूत सुविधेचा. मग रस्ता आला, मग नंतर रस्ते आले, मग सगळं आलं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि पाड्यामध्ये तुम्हाला सांगतो सांबरकुंड नावाचं सगळ्यात मोठं रायगड जिल्ह्यातलं धरण अलिबाग तालुक्यात आहे. हे बरेच अलिबाग तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना पण माहीत नसेल. मी आवाज देऊन सांगेन आणि त्या नेत्यांना किती माहिती मला माहित नाही. पण त्यांनी पत्रव्यवहार केला हे मला माहित नाही. पण 100% केलेलं नाही. पण याबरोबर ते सांबरकुंड नावाचं धरण अलिबागमध्ये आहे. हे बऱ्याच अलिबागकरांना माहित नसेल. मला माहिती आहे की मी फिरतो. त्याची सुद्धा तुम्ही आता त्याला गती मिळाली ना. मग कोकणातल्या सगळे काळाचे म्हटल्यानंतर ते पण कोकणातच आलं. बरोबर आहे. लक्षात. आणखीन एक साहेब तुम्हाला मुद्दा मी विचारतोय, प्रश्न विचारतोय की इथून एक तुमच्या बिरवाडीवरून रस्ता शॉर्टकट म्हणून तुम्हा लोकांना रोहाला जाण्यासाठी जो काही होता, त्याच्यामध्ये सुद्धा शासकीय निधी खूप पडलेली आणि तो कामच कुठे झालेला नाही असं समजतंय. याबाबतीत तुमचं काय म्हणतं? ही वर्क ऑर्डर आहे. तुम्ही जो आपला संदर्भित रस्ता बोललात ना इकडे बघ. हे बघ ही वर्क ऑर्डर आहे. त्या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलं पुरं करा. त्याच्यातली ऑर्डर सुद्धा तुम्ही प्रकरण हाताळलंय. त्याच्या आधीपासून हाताळत होतो. कोर्ट त्यांनी ही वर्क ऑर्डर काढावी लागली. एक तुमची अस्मिता म्हणजे तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या जुनी लोक जी होती इकडली त्यांची जी अस्मिता तुम्ही जागृत ठेवली. आमची इकडची मंडळी त्या मार्ग चालत राहायला जायची त्यावेळेस एसट्या नव्हत्या. त्याच्यात ह्या रोडसाठी अमाप रक्कम पडली आहे म्हणून असं तुम्हीच एका याच्यामध्ये सांगतो ना ती कशी पडली. हा रस्ता पहिला स्टेट गव्हर्नमेंटकडे होता. स्टेट गव्हर्नमेंट 1995-96 साली त्याचा दर्जा घटवला. जिल्हा परिषदेकडे दिला. जिल्हा परिषदेने एक एस्टिमेट माझ्याकडे 1,44,00,000 एवढा पैसा जिल्हा परिषदेकडे असू शकत नाही. खर्ची टाकू शकत नाही. मग त्यांनी पुनर्वर्ग केला. त्याचा दर्जा बदलला आणि राज्य शासनाकडे दिला आणि त्याला राज्य शासनाने काम सुरू केलं. आता तुम्ही जर गेलात तर म्हणजे मी त्या रोडने गेलो म्हणून सांगू शकेल की जवळजवळ 3-4 किलोमीटरचाच रस्ता बाकी आहे. बाकीच्या ह्या बाजूनही काम झालेलं आहे, या बाजूनही काम झालेलं आहे. पण मधलं जे काही पांगोळी नावाचं गाव आहे तिथे आपण त्याला उघड्या म्हणतो किंवा छोटे छोटे पूल आपल्या ग्रामीण भाषेत त्याला उघडी म्हणतो. पाणी जाण्यासाठी ते बांधणं आहे. तर 5 कोटीचं ते वर्क ऑर्डर आहे. त्यांना दिलेली सिद्धिविनायक काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे त्याला दिलेली आहे. आता त्यांनी जर 10 ऑक्टोबरपर्यंत नाही केलं तर आम्ही पुन्हा तक्रारीत जाणार. तो अधिकार आहे आम्हाला. हे सगळं आपल्याकडे. मग त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकते का? ते टाकणं किंवा नाही टाकणं किंवा थोडीशी मुदत वाढवून देणं त्यांच्या हातात. प्रशासन तुम्ही पाठपुरावा केला आणि त्याचा फायदा असायचा. मी हायलाईट करताना नेहमी असं हायलाईट करतो ज्यावेळेस माझं निवेदन मी लिहितो त्यावेळेस अलिबाग, मुरुड, फणसाड अभयारण्य, रेवदंडा टुरिस्ट सेंटर, काशीद बीच हे 8 किलोमीटरने जवळ येणार आहे. येणार ना. म्हणजे ज्यावेळेस हे टुरिस्ट हे येतील मार्ग होईल सोपं जवळ. प्रायव्हेट वाला 8 किलोमीटर आणि त्याचं पेट्रोल आणि वेळ बघणार ना. त्या हिशोबाने तो रोड परवा त्या अधिकाऱ्यांना घेऊन साईटवर गेलो होतो आम्ही. त्यांच्याकडनं मी माहिती घेतली. हा रोड तुम्ही 10 फुटाचा करता. बाजूला 3 फूट आणि ह्या बाजूला 3 फूट म्हणजे असं तो होईल. मग त्यांना मी विचारलं ह्या रस्त्यावरून स्कूटर जाईल का? हो जाईल. ह्या रोडवरून म्हटलं 4 व्हीलर आमची आली तर जाईल का? हो जाईल. टेम्पोही जाईल.
ट्रक जाईल किंवा ट्रक जाईल, मग एसटी जाईल किंवा एसटी पण जाईल. मी आपलं त्यांना एसटी पण जाईल म्हटलं. एसटी जात आम्हाला एसटीच गेली पाहिजे, एसटीच गेली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. कळलं की नाही? आणि एसटी येणार काय नागरिक विषय सुविधा तीच आहे ना, आपल्याला जे काही शॉर्टकट तुम्ही नाका. आणि मग सर्वांसाठी आणि हे तालुक्याची जी ठिकाण आहे ती जवळ येणार आहे. 2 मिनिटं. एक शेवटचा मुद्दा, तुम्ही जे ही जी कामं केली जवळजवळ या विभागातल्या लोकांसाठी अतिशय महत्वाचं हे काम हातात घेतलेलं आहे तुम्ही. आणि तुमचं एक पिंडच आहे, ते काम करण्याचं पिंड आहे. ते कुठल्या राजकीय क्षेत्रातून हा काम करताय नाही. किंवा अभिनयापोटी करताय असा उद्देश नाही. पण शालेय जीवनापासून तुमची ही जी तळमळ आहे ती या आज वय तुमचा 70 वय पाहता तुम्ही ह्या कामाचे जे काही जोश तुम्ही दाखवताय ते खरोखर आवाजने जोग आहे. आणि आता ह्या लोकांना तुमचे सगळे जे काही कामं संपूर्ण ह्याच्यामध्ये निर्णयात्मक कामं आहेत आणि त्याचा लाभ नक्कीच आता लोकांना होणार आहे. हे आता तुमचे हे सगळे पेपर्स पाहता समजत आहेत. तर तुम्ही रायगड स्वाभिमानच्या न्यूजला ही जी तुमची प्रतिक्रिया दिली, त्या गप्पा टप्प्याच्या माध्यमातून दिली, ही अतिशय नावाजण्याजोग आहे. अगदी लोकांना त्याचा आमच्यासारख्या तरुणांना संदेश घेण्यासारखा आहे की खरोखर सोयीत न पाहता, लोकांनी आपलं न पाहता, सोयीत न पाहता जनतेसाठी काहीतरी करायला. मगाशीच तुम्ही म्हणाले की आपण कोणतरी ह्या भूमीचं, ह्या देशाचं, गावाचं आपल्यावर ऋण आहे आणि ते ऋण याच जन्मी फेडावं लागतं. तर हे तुमचं कार्य खूप खूप अभिमानास्पद आहे. याचं धन्यवाद साहेब, आपण वेळ दिल्याबद्दल. नक्कीच या कामाचं मोल तुम्हाला मिळून. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.